Good morning, girls, and welcome to the online teaching class. Myself, Professor Jagtap KD. First week and third week, I will conduct a bookkeeping and accountancy subject. I will take on the third topic reconstitution of partnership under the admission of partner. I know this third topic, some concept and problem already explained the Shetty madam. But once again, I will repeat this third topic. This topic I will teach meaning of reconstitution of partnership and different forms of reconstitution. And also I will teach that mean to say solve some problem, how to calculate new ratio and sacrifice ratio. So now I will start my lecture. आज आपण तिसरा नवीन धडा सुरू करणार आहोत की जो पार्टनरशिप सिरीजचा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमधील फर्स्ट पार्ट ॲडमिशन ऑफ पार्टनर यामध्ये सर्वप्रथम आज आपण रिकन्स्टिट्यूशन या कन्सेप्टबद्दल माहिती घेणार आहोत. मीनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. The reconstitution of partnership primarily involves a change in the form of partnership. There is change in agreement among the partners which leads to change in the relationship between the partners and change in share of the profit or losses of the partners in the firm. याचा अर्थ रिकन्स्टिट्यूशन म्हणजे जेव्हा फर्ममधील पार्टनर यांच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये आणि P&Lच्या शेअरमध्ये जेव्हा बदल केला जातो तेव्हा त्याला चेंज इन रेशो असे म्हटले जाते की ज्याला आपण रिकन्स्टिट्यूशन असे म्हणतो. रिकन्स्टिट्यूशन म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये खूप मोठे बदल होणार आहेत आणि हे मोठे बदल म्हणजे रिकन्स्टिट्यूशन तेव्हा केले जाते जेव्हा पार्टनरच्या रेशोमध्ये बदल होत जातात. जेव्हा पण पार्टनरच्या P&L रेशो मॉडिफाय होतो म्हणजे त्यामध्ये बदल होत जातो तेव्हा रिकन्स्टिट्यूशन किंवा रिक्रिएशन झाले असे म्हणतात. म्हणजे जुनी पार्टनरशिप फर्म चेंज होऊन न्यू पार्टनरशिप फर्म आपल्यासमोर येणार असते. आपण जे रिकन्स्टिट्यूशन कन्सेप्ट बघत आहे की या कन्सेप्टमध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर असतात त्या पार्टनरच्या P&L रेशोमध्ये चेंजेस होत असतात म्हणून त्याला रिकन्स्टिट्यूशन किंवा रिक्रिएशन असं म्हटलं जातं. पुढे आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन याबद्दल माहिती घेणार आहोत. रिकन्स्टिट्यूशन हे एक नाही तर 3 चॅप्टरवर डिपेंड आहे. पहिल्यांदा रिकन्स्टिट्यूशन म्हणजे आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे चेंज इन प्रॉफिट आणि रिटायरमेंट ऑफ पार्टनर किंवा डेथ ऑफ पार्टनर या अनेक भागांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या तीनही चॅप्टरची थीम, कन्सेप्ट, रूल्स अँड रेग्युलेशन हे 80% सेम आहेत. त्यामुळे आपण यातील एक टॉपिक बघितला तर बाकीचे आपले 2 टॉपिकची पण तयारी ही ऑटोमॅटिक व्यवस्थितरित्या होईल. तर आता आपण रिकन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे बघणार आहोत. डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन यामध्ये फर्स्ट फॉर्म आपल्याला सांगितलेला आहे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिटिंग पार्टनर. The partners of a firm may decide to change their exiting profit sharing ratio. If one partner purchases a share of profit from another partner, the old partnership agreement stands terminated and the new agreement comes into force, starting the new profit sharing ratio. याचा अर्थ जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरने डिसाईड केलेले असते की आपल्या प्रॉफिट रेशोमध्ये चेंजेस करायचे आणि फर्मसाठी न्यू पार्टनरचा शेअर खरेदी केल्यास त्या पार्टनरला सुद्धा एक्झिटिंग पार्टनरमधील रेशो शेअर म्हणून द्यावा लागेल. तेव्हा या पार्टनर्सला ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंज करून न्यू ॲग्रीमेंट तयार करावे लागते.
आणि त्या 3 पार्टनर्समध्ये तो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा क्रिएट करावा लागतो. म्हणजे अशाबद्दलची माहिती आपल्याला चेंज इन प्रॉफिट या फॉर्म्समध्ये सांगण्यात आली आहे. नेक्स्ट फॉर्म्स आहे ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. When the new partner is admitted in the business, he brings capital and his share of goodwill. Old partners have to sacrifice their share of profit for new partners. So, the partnership agreement changes. त्यानंतर आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर याबद्दल माहिती बघत आहोत. ॲडमिशन याचा अर्थ आपल्या फर्ममध्ये एक नवीन पार्टनर ॲड होणार. जरा विचार करा, जेव्हा नवीन पार्टनर फर्ममध्ये येतो तेव्हा तो त्याचा प्रॉफिटचा हिस्सा मागणार की नाही सांगा? अवश्य तो त्याचा प्रॉफिटचा हिस्सा मागणार, कारण तो या फर्ममध्ये स्वतःचं कॅपिटल इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याचप्रमाणे स्वतःचे एफर्ट्स म्हणजे स्वतःचे काम करण्याची पद्धतही तो यामध्ये ते जे एफर्ट्स तो देणार आहे की ज्यामुळे त्याला रिटर्न्स म्हणून या पार्टनरशिप फर्ममध्ये प्रॉफिटचा हिस्सा आपल्याला द्यावा लागणार आहे. समजा फर्ममध्ये 2च पार्टनर होते, आपण एक न्यू पार्टनर आला म्हणजे फर्ममध्ये आता 3 पार्टनर झाले. 3 पार्टनर झाले याचा अर्थ 3 पार्टनरमध्ये रेशो डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजेच काय होणार, तर या पार्टनरच्या रेशोमध्ये चेंज होणार की ज्याला आपण चेंज इन रेशो असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचे रेशोमध्ये हे चेंजेस होत जातात की ज्याला आपण रिकन्स्टिट्यूशन असे म्हणतो. या पुढचा तिसरा फॉर्म आपण बघणार आहोत, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. इफ द पार्टनर इज रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म हिज शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट कॅपिटल, हिज शेअर इन अदर रिझर्व ऑफ द फर्म विल बी पेड टू हिम. All partners will gain the profit and there will be change in the profit sharing ratio. And last, fourth form, death of a partner. Partner is going out of business due to death, his legal heir will get the partner's share in the business. Share of profit of continuing partner will change and all the partnership agreement comes to an end. याचा अर्थ, सपोज एखाद्या पार्टनरची डेथ झाली किंवा एखादा पार्टनर रिटायर झाला, तर ज्या पार्टनरची डेथ झाली किंवा जो पार्टनर रिटायर झाला त्याला आपण फर्ममधील प्रॉफिटचा हिस्सा देऊ शकतो का? कारण ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे किंवा ज्या पार्टनर हा रिटायर झालेला आहे त्याचे एफर्ट्स हे कंपनीमध्ये नसेल, जर तो कंपनीमध्ये कामच करत नसेल तर तुम्ही तुमच्या फर्ममधल्या प्रॉफिटचा शेअर तुम्ही त्या पर्सनला देऊ शकता का? नाही. म्हणून पार्टनरशिप फर्ममध्ये आता 3 ऐवजी 2 पार्टनरमध्येच रेशो डिस्ट्रीब्यूट केला जातो की ज्याला आपण चेंज इन रेशो असं म्हटलं जातं. म्हणजे असे फॉर्म्स आपल्याला रिकन्स्टिट्यूशनबद्दल सांगण्यात आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा फर्ममधील एक पार्टनर कमी इन्व्हेस्टमेंट केला असेल किंवा तो फर्ममध्ये कामामध्ये जास्त एफर्ट देत नसेल, तर पार्टनरशिप फर्ममध्ये त्या पार्टनरला आपण कमी रेशो डिस्ट्रीब्यूट करतो आणि जो पार्टनर फर्ममध्ये कामात जास्त एफर्ट देत असेल आणि त्याची इन्व्हेस्टमेंटही जास्त असेल तर अशा पार्टनरला आपण जास्त रेशो हा डिस्ट्रीब्यूट करतो. समजा फ्युचरमध्ये जो पार्टनर कमी एफर्ट्स कामामध्ये देत होता की ज्याची इन्व्हेस्टमेंटही कमी होते, असा पार्टनर जर फ्युचरमध्ये कामामध्ये जास्त एफर्ट देत असेल किंवा इन्व्हेस्टमेंट तो जास्त करत असेल, तर अशा वेळेस त्या पार्टनरला आपण कमी रेशो देऊन चालेल का? नाही. तर अशा वेळेस पार्टनरशिप फर्ममध्ये त्या 2 पार्टनरच्या रेशोमध्ये आपल्याला काय करावं लागेल? चेंजेस करावे लागेल. म्हणजे दोन्ही पार्टनरला रेशो हा इक्वल रेशो द्यावा लागेल. म्हणजेच काय की चेंज इन रेशो झाला. यालाच आपण रिकन्स्टिट्यूशन असे म्हणतो. या रिकन्स्टिट्यूशनच्या बेस हा 3 चॅप्टर आहेत की जे
डिफरंट लुकमध्ये आपल्यासमोर येणार आहेत, की जे आपण बघितलं की रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर, हे जे 3 चॅप्टर आहेत हे रिकॉन्स्टिट्यूशनवर डिपेंड आहेत, की या तिन्ही चॅप्टरच्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या थीम आहेत, हे 80% सेम आहेत. त्यामुळे यापैकी आपण एका तरी टॉपिकची जर आपण तयारी केली तर आपल्या ॲटोमॅटिक उरलेल्या 2 टॉपिकची सुद्धा इथे तयारी व्यवस्थित होऊ शकते. तर आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमधील ॲडमिशन ऑफ पार्टनर यातील पार्ट आता बघणार आहोत. आता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमधील ॲडमिशन ऑफ पार्टनर यातील पार्ट बघण्यासाठी आपण इथे एक फर्स्ट एक्झाम्पल बघूया. समजा पार्टनरशिप फर्ममध्ये सुरुवातीला 2 पार्टनर आहेत, ए आणि बी. आता या 2 पार्टनरला ए आणि बी यांच्या फर्ममध्ये जो 100% जो काय प्रॉफिट लॉस होतो तो या 2 पार्टनरमध्ये काय केला जातो, इक्वल डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणून P&L रेशो एला हे आपण 50% दिला आणि बीलाही आपण हा 50% दिला. समजा जर ए आणि बी हे जे पार्टनरशिप फर्मचे जे पार्टनर आहेत त्यांना वाटलं की आपण आपला व्यवसाय हा एक्सपांड केला पाहिजे, म्हणजे आपला बिझनेस आपण वाढवला पाहिजे. यासाठी आपल्याला काय लागेल, जास्त प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागेल. आणि कॅपिटल जर आपल्याला जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यासाठी या पार्टनर्सला बँकेकडून म्हणा किंवा इतर सोर्समधून त्यांना लोन घ्यावं लागेल. आणि लोन घेणं याचा अर्थ आपण फक्त लोन घेतो म्हणजे त्यावर इंटरेस्टसुद्धा पेड करतो, की जे पार्टनरशिप फर्मसाठी सुटेबल नाही आहे किंवा तेवढं बेनिफिशियल नाही आहे. अशा वेळेस हे पार्टनरशिपमधील हे जे 2 पार्टनर्स आहेत ए आणि बी, हे यावेळेस काय विचार करतात, जर आपण एखादा पार्टनर आपल्या फर्ममध्ये ॲडमिट करून घेतला की त्या पार्टनरकडून आपण ॲज अ कॅपिटल म्हणून इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणून इथे पार्टनरशिपमध्ये सी या पार्टनरला ॲडमिट केले जाते. आता सी या पार्टनरला ॲडमिट करता याचा अर्थ तो सी हा पार्टनर फर्ममध्ये तेवढंच एफर्ट्स देणार आहे, तो त्याचं कॅपिटलसुद्धा इन्व्हेस्टमेंट करणार आहे. मग यासाठी त्या सी या पार्टनरला काहीतरी इन्कम लागणार आहे. तो विदाऊट इन्कमचं तरी आपल्या फर्ममध्ये तो इन्व्हेस्टमेंट करणार नाही. यासाठी काय करावं लागेल की ए आणि बी या 2 पार्टनर्सला त्यांच्यामधील काही हिस्सा हा त्यांना सीला द्यावा लागेल, की ज्याला आपण शेअर म्हणतो. म्हणजे ए आणि बी या दोघातील काही हिस्सा हा जेव्हा सीला दिला जातो तेव्हा अशा प्रकारचा रेशो क्रिएट केला जातो की ज्याला आपण न्यू प्रॉफिट असं म्हणतो. म्हणजे समजा जर एनी डिसाईड केलं की त्यातील 10% हा सीला शेअर देणार आहे आणि बीनंही डिसाईड केलं की 50%मधून 10% हा सीला देणार आहे, तर अशा वेळेस सीकडे किती शेअर क्रिएट झाले, 20%. जर सीला पार्टनरशिपमधील 20% हे शेअर मिळत असेल तर ऑलरेडी रिमेनिंग शेअर हे कुणाचे असणार आहेत, ए आणि बीचे, की जे 40% असणार आहे. कारण एनी सुद्धा त्याचे 50%मधून 10% हे सीला दिलेले आहेत आणि बीनेही त्याच्या 50% शेअरमधून 10% शेअर हे सीला दिलेले आहेत, की ज्यामुळं ए आणि बी या दोघांच्या पर्सेंटेजमधले जे शेअर्स आहेत ते ॲटोमॅटिक कमी होतात. म्हणून याला न्यू रेशो असं म्हटलं जातं. ए या पार्टनरने त्याचे स्वतःचे 10% हे सीला ट्रान्सफर केल्यामुळे एचा हा जो पर्सेंटेज असतो शेअर तो ॲटोमॅटिक कमी झालेला आहे आणि बीने सुद्धा त्याच्या 50%मधले 10% हा सीला ट्रान्सफर केलेला आहे, की ज्यामुळे बीच्या 50% रेशोमधील 10% रेशो हा कमी झालेला आहे, की जे ए आणि बीला 40% मिळेल तर सीला हा 20% मिळेल.
याचा अर्थ जे एनी -10% केलेला आहे आणि बीमधून जे 10% सीला ट्रान्सफर केलेला आहे, याचा अर्थ काय की एने त्याचा काही हिस्सा हा सीला ट्रान्सफर केलेला आहे आणि बीनेही त्याचा काही हिस्सा हा सीला ट्रान्सफर केलेला आहे, की ज्यामुळे ए आणि बी या पार्टनरचे जे रेशो असतात ते रेशो ॲटोमॅटिकली हे 10%नी मायनस होतात, की ज्याला आपण सॅक्रिफाईस रेशो असे इथे म्हणतो. आता इथे एक एक्झाम्पल सांगते. सपोज सुरुवातीला पार्टनरशिपमध्ये फक्त 2च पार्टनर आहेत, ए आणि बी. आता 2च पार्टनर असतील ए आणि बी, याचा अर्थ दोघांमध्ये जो रेशो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाईल. त्यामुळं एला हे 50% रेशो डिस्ट्रीब्यूट केला जाईल आणि बीला हे 50% रेशो हा डिस्ट्रीब्यूट केला जाईल. सपोज पार्टनरशिप फर्मला हे 5 लाख रुपये एवढा प्रॉफिट झाला असेल, तर हा प्रॉफिट ए आणि बीमध्ये 50% डिस्ट्रीब्यूट केला जाईल. याचा अर्थ काय, 2.5 लाख 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख रुपये हे ए आणि बीला मिळेल. म्हणजे 5 लाखाचं डिस्ट्रीब्युशन हे ए आणि बीमध्ये केलं तर एला 2.5 लाख आणि बीला 2.5 लाखाचा फायदा होईल. याच्याच ऑपोजिट आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. जेव्हा आपण कंपनीचा विकास करण्यासाठी सी या पार्टनरला जेव्हा आपण ॲडमिट करतो, तेव्हा सीला आपण ॲडमिट केल्यामुळे जे ए आणि बीचे जे पर्सेंटेज असतात रेशोचे, तो ॲटोमॅटिकली काय होतात, डिक्रीज होतात आणि ते सी या पार्टनरला काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. कारण सी हा पार्टनर तुम्ही ॲडमिट करून घेताय म्हणजे सीला सुद्धा तुम्हाला त्याचा हिस्सा द्यावा लागणार आहे. तो विदाऊट इन्कमचं तरी पार्टनरशिप फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही किंवा त्याच्या कामामध्ये एफर्ट्स पण देणार नाही. त्यासाठी ए आणि बीला सुद्धा त्यांच्यामधील हिस्सा हा काय करावा लागेल, सीमध्ये त्यांना ट्रान्सफर करावा लागेल. आता इथे एक उदाहरण सांगते. जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये ए आणि बी हे 2 पार्टनर होते, तेव्हा कंपनीला 5 लाख हा प्रॉफिट झाला. जेव्हा फर्ममध्ये तिसरा सी हा पार्टनर ॲडमिट झाला, याचा अर्थ काय की तो कामामध्ये एफर्टसुद्धा करतो, तो फर्ममध्ये कामं व्यवस्थित करतो आणि तो फर्ममध्ये कॅपिटलसुद्धाही इन्व्हेस्ट केलेला आहे, की ज्यामुळं कंपनीचे जे इन्कम आहे किंवा प्रॉफिट आहे ते प्रॉफिट किती झालेलं आहे, 9 लाख झालेलं आहे. 9 लाख झालं याचा अर्थ हे 9 लाखाचं प्रॉफिट या तीनही पार्टनर्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्यामुळे इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जाईल म्हणजे तिन्ही पार्टनरला 33% हे शेअर डिस्ट्रीब्यूट केला जाईल. म्हणजेच काय की 9 लाख या प्रॉफिटमधून ए बी सी या तीनही पार्टनरला 3-3 लाख म्हणजे 3 लाख हा प्रॉफिट काय केला जाईल, डिस्ट्रीब्यूट केला जाईल. यामध्ये काय नोटीस केलं जातं की जेव्हा पर्सेंटेजचा जो रेशो असतो तो जरी कमी झाला तरी त्याच्या अमाऊंटमध्ये कमी होत नाही, उलटे ती अमाऊंट इन्क्रीज केली जाते. इथे तुम्ही बघू शकता की इथे जेव्हा फर्मला 5 लाखाचा प्रॉफिट होतो तेव्हा ए आणि बीचा रेशो हा 50% होता. पण जेव्हा सीला आपण ॲडमिट करतो तेव्हा त्यांचा रेशो 33% झाला, जो की कमी झाला. रेशो कमी झाला याचा अर्थ काय की त्यांना जी मिळणारी प्रॉफिटची अमाऊंट असते ती कमी होत नसते, ती वाढत असते. जसं की इथं 50% दोघांना जेव्हा रेशो होता तेव्हा त्यांना 2.5 लाख रुपये प्रॉफिट झाला आणि जेव्हा 33% जेव्हा रेशो कमी होऊन जेव्हा तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला होता तेव्हा या तिघांना 3 लाखाचा प्रॉफिट झाला. याचा अर्थ इथे त्यांना 50,000 रुपये एक्स्ट्रा काय झाला, प्रॉफिट झाला. त्यामुळे रेशो जेव्हा पर्सेंटेजच्या रेशोमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा बदल झाला तर त्याच्या अमाऊंटमध्ये बदल होत नसतो, ते अमाऊंट तिथं इन्क्रीज होत असते, असा याचा अर्थ आहे. उदाहरण, आता घरात जेव्हा आपण एखादी चपाती बनतो आणि घरात 2च मेंबर असेल, जर एक चपाती आपण बनवली असेल तर काय करतो, अशा वेळेस आपण दोघांमध्ये अर्धी चपाती वाटून खातो. आणि जर घरात असे 3 मेंबर असेल तर आपण ती चपाती काय करतो, दोघांमध्येच न वाटप करता आपण एक मोठी चपाती करतो आणि त्या मोठ्या चपातीचे आपण 3 तुकडे करतो, की ज्यामुळे प्रत्येक पार्टनरला जो शेअर मिळालेला असतो तो पहिल्यापेक्षा जास्त शेअर असतो. म्हणजे की ज्याला आपण इथे रिकन्स्टिट्यूशन असे इथे म्हटलं जातं. त्यामुळे ॲडमिशन हे निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला रिकन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.
यानंतर आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप यामधील फर्स्ट पार्ट ॲडमिशन ऑफ अ पार्टनर यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो कसा केला जातो याचा आपण इथे एक प्रॉब्लेम बघणार आहोत. तिथे आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. They admitted Chandrakant for 1/4 share in future profit. The new profit sharing ratio of Mohan, Ganpat and Chandrakant will be as under. याचा अर्थ काय आहे की पार्टनरशिप फर्ममध्ये मोहन आणि गणपत होते की ज्यांचा रेशो हा 2:3 आहे. पण आता चंद्रकांत हा पार्टनरसुद्धा फर्ममध्ये ॲड करण्यात आलेला आहे की ज्याचा रेशो हा 1/4 आहे म्हणून सांगण्यात आलेला आहे. तर फ्युचरमध्ये या मोहन, गणपत आणि चंद्रकांतचा रेशो काय असणार आहे तो रेशो आपल्याला काढायचा आहे की ज्याला आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो असं म्हणतो. तर आपण इथे आन्सर बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा फॉर्म्युला आपल्याला देण्यात आलेला आहे. फॉर्म्युला इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. म्हणजे फॉर्म्युला यूज करताना आपल्याला 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर, आपल्याला शेअर ऑफ न्यू पार्टनर किती दिलेला आहे 1/4 देण्यात आलेला आहे. त्यामुळं 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर 1/4. आता 1 मायनस 1/4 केल्यानंतर ना म्हणजे 4 पैकी 1 हिस्सा हा त्या नवीन पार्टनरचा असेल तर रिमेनिंग किती रेशो असणार आहे 3/4 रिमेनिंग प्रॉफिट असणार आहे. म्हणजे 3/4 हा उरलेला आपला नफा असेल. तर आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेशन करण्यासाठी इथे फॉर्म्युला सांगण्यात आलेला आहे. ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो याचा अर्थ काय की आधीच्या पार्टनरचे जे ओल्ड रेशो आहेत ते आपल्याला इथं घेऊन इनटू बॅलन्स ऑफ 1. आपण बॅलन्स ऑफ 1 किती काढलेला आहे 3/4 हा बॅलन्स ऑफ 1 काढलेला आहे. नेक्स्ट आहे आता सर्वप्रथम आपल्याला मोहनचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून मोहन्स न्यू रेशो. कारण मोहनचा जुना रेशो आपल्याला माहिती आहे तर त्यावरून आपल्याला त्याचा नवीन रेशो काढायचा आहे म्हणून मोहन्स न्यू रेशो आपण घेतलं. आता मोहनचा ओल्ड रेशो म्हणजे मोहनचा इथं रेशो किती सांगितलं आहे 2:3. म्हणजे मोहनचा रेशो इथं 2 आहे आणि 2:3 म्हणजे किती 5 झाले. म्हणून मोहनचा ओल्ड रेशो किती आला 2:5 म्हणजे 2/5 आलं. त्यानंतर इंटू बॅलन्स ऑफ 1 आपण काढलेलं 3/2. इथे आपण केलं 3/2. त्यानंतर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे. 2 × 3 इज इक्वल टू 6 अँड 5 × 4 इज इक्वल टू 20. म्हणजे आपला इथं न्यू रेशो किती झालेला आहे 6/20 हा मोहनचा आपण न्यू रेशो इथे क्रिएट केलेला आहे. त्यानंतर ना गणपतचा न्यू रेशो आपण घेऊयात. गणपतचा ओल्ड रेशो आपल्याला काय सांगितलेला आहे 3. म्हणून 3/2 म्हणजे 5 झालं. म्हणून 3/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 आपण किती कॅल्क्युलेट केलेला आहे 3/4 जे की आपण इथं घेतलेलं आहे 3/4. मग इथे आपण मल्टिप्लिकेशन करूया. 3 × 3 इज इक्वल टू 9 अँड 5 × 4 इज इक्वल टू 20. म्हणजे गणपतचा न्यू रेशो किती आला 9/20 हा गणपतचा न्यू रेशो आला. त्यानंतर जो नवीन पार्टनर ॲडमिट झालेला आहे चंद्रकांत त्याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. म्हणून चंद्रकांतचा रेशो इज इक्वल टू आपल्याला चंद्रकांतचा रेशो सांगितलेला आहे 1/4. दॅट मीन टू से आता जो मोहनचा रेशो आहे तो 6/20 आणि गणपतचा जो आहे 9/20. म्हणजे मोहन आणि गणपतच्या रेशोमध्ये -20 हे कॉमन आहे. म्हणजे -20 इथं आहे. जर इथे -20 असेल तर आपल्याला चंद्रकांतच्या रेशोला सुद्धा इथे -20च करावं लागणार आहे. कारण LSM म्हणजे लसावीप्रमाणे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन इथं करावं लागतं. त्यामुळे आपण 1/4 म्हणजे 1/4ला जर आपण 5ने मल्टिप्लिकेशन आणि 5ने डिवायडेशन केलं तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं करतो की 1 × 5 इज इक्वल टू 5 अँड 4 × 5 इज इक्वल टू 20. म्हणजे चंद्रकांतचा रेशो किती झाला 5/20. म्हणजेच या तिन्ही पार्टनरचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आला
9:5 म्हणजे जे डिवायडेड 20 आहे हे कॉमन असल्यामुळे ते आपण इथे घेतलेलं नाही आहे. त्यामुळे रेशो आपल्याला करताना आता जेव्हा आपण पर्सेंटेज दाखवतो, आता एखाद्या स्टुडंटला पर्सेंटेज दाखवतो किती, म्हणजे त्याला 100% पैकी एवढे पडले, समजा 80% पडले, तर आपण 80% डिवायडेड बाय 20% करतो का? नाही, फक्त 80%च करतो. मग त्याचप्रमाणे इथं रेशोसुद्धा क्लासिफाय करताना 6 डिवायडेड बाय 20 किंवा 9 डिवायडेड बाय 20 करण्याच्या ऐवजी आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी किती दाखवलेला आहे? मोहनचा 6, गणपतचा 9 आणि चंद्रकांतचा 5. म्हणून या तिन्ही पार्टनरचा रेशो इथे आपण न्यू रेशो काय कॅल्क्युलेट केलेला आहे? 6:9:5. म्हणजे अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो याचं एक्झाम्पल इथे बघितलेलं आहे. या पुढचा आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया, क्लासिफिकेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघितला की ज्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो बघितला, त्याचप्रमाणे आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. त्याचा खाली प्रॉब्लेम आपल्याला सांगण्यात आलेला आहे. ए अँड बी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट इन द रेशो ऑफ 6:4. सी इज ॲडमिटेड ॲज अ पार्टनर. The new profit sharing ratio of A, B and C is 10:6:4. Find out the sacrifice ratio. याचा अर्थ की A आणि Bचा जुना रेशो आपल्याला सांगितलेला आहे 6:4 आणि C हा नवीन पार्टनर जर ॲडमिट केला असेल तर ऑफकोर्स आपलं चेंज इन रेशो इथे होणार आणि तो चेंज इन रेशो आपल्याला सांगितलेला आहे 10:6:4. तर आपल्याला ए आणि बीने त्यांचा किती रेशो हा सॅक्रिफाईस केल्यानंतरनं सीला तो रेशो मिळालेला आहे, तो सॅक्रिफाईस रेशो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सॅक्रिफाईस करतो याचाच अर्थ आपल्याला ते अमाऊंट तिथं मायनस करावं लागतं. जेव्हा एखादा आपण सॅक्रिफाईस करतो तेव्हा एखाद्याला गेन मिळत असतो. याचा अर्थ काय की ए आणि बीने त्यांच्या हिस्सातला काही हिस्सा हा सीला दिला, म्हणजे ए आणि बीने त्यांच्या स्वतःचा हिस्सा गमवला, म्हणजे त्यांनी तो सॅक्रिफाईस केला की ज्यामुळे सीला हिस्सा मिळाला, म्हणजे इन्कम, याचा अर्थ त्याला गेन मिळालं. त्यामुळे कुणाचं तरी गेल्यावर कुणाला तरी हिस्सा मिळतो की ज्याला आपण सॅक्रिफाईस रेशो असं म्हणतो. त्यामुळे असं आपल्याला इथे सॅक्रिफाईस रेशो हा इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता आपण ए या पार्टनरने किती रेशो त्यांच्या सॅक्रिफाईस केलेला आहे ते बघणार आहोत. तर एच पार्टनर सॅक्रिफाईस. आता एचा ओल्ड रेशो किती आहे? ए अँड बीचा ओल्ड रेशो आहे 6:4, म्हणजे एचा किती असणार आहे? 6 आणि 6:4 म्हणजे 10 झाला, डिवायडेड बाय 10 मायनस न्यू रेशो. आता एचा न्यू रेशो किती दिलेला आहे? 10. मग 10 आणि 10 + 6 + 4 इज 20 म्हणून डिवायडेड बाय 20. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 6 × 20 इज 120 मायनस 10 आता एज सॅक्रिफाईसमध्ये इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 6 × 20 इज इक्वल टू 120 अँड 10 × 10 इज इक्वल टू 100. म्हणजेच 120 मायनस 100 डिवायडेड बाय 10 × 20 इज इक्वल टू 200. म्हणून 120 मधून 100 मायनस केलं 20 डिवायडेड बाय 200. 20 डिवायडेड बाय 200 केल्यानंतर आन्सर आपल्याला इथे 2 डिवायडेड बाय 20 इथे मिळालं. त्याचप्रमाणे आपण बी या पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो घेणार आहोत. बी या पार्टनरचा ओल्ड रेशो आहे 4, म्हणजे 4 डिवायडेड बाय 10 मायनस न्यू रेशो आहे 6 डिवायडेड बाय 20. इथे सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 4 × 20 is equal to 80 and 10 × 6 is equal to 60. That means to say 80 minus 60 divided by 10 × 20, 200. 80 minus 60 is equal to 20 divided by 200. 20 divided by 200 is equal to 2 divided by 20.
म्हणजे अशा प्रकारे एने त्याचा किती रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे 2/20 आणि बीने त्याचा किती रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे 2/20. म्हणजे ए आणि बीने त्यांचा 2/20 असा रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे. त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो ऑफ ए अँड बी, एचा सॅक्रिफाईस रेशो आहे 2/20 इच टू, बीचा सॅक्रिफाईस रेशो आहे 2/20. 20 हे किती कॅन्सल झाल्यानंतर रेशो इथे आपल्याला किती आला 2:2. 2:2 आपण इथे परत 2:2 केल्यानंतर 2 1 2 2 1 2 म्हणजे इथे आपला ए आणि बीचा सॅक्रिफाईस रेशो किती आला 1:1. म्हणजे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो केला जातो. जेव्हा एखादा न्यू पार्टनर जेव्हा पार्टनरशिपमध्ये ॲड होतो की ज्यामुळं आधीच्या 2 पार्टनरला त्यांचा काही हिस्सा हा त्या पार्टनरला द्यावा लागतो, तेव्हा त्या पार्टनरने किती रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे ते या फॉर्म्युलाद्वारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो यामध्ये सांगण्यात आलेला आहे. यापुढे आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो हे कंबाईन कसे कॅल्क्युलेट केले जाणार आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत. न्यू रेशो हे 3 टाईपच्या लँग्वेजमध्ये दिला जातो की जो फर्स्ट टाईप लँग्वेज आहे फ्रॉम, सेकंड आहे ऑफ, थर्ड आहे सर्टन ऑर फिक्स्ड रेशो. न्यू रेशोमध्ये जी फर्स्ट टाईपची लँग्वेज आहे फ्रॉम म्हणजेच काय की दुसऱ्याकडून घेणे. सेकंड टाईपची लँग्वेज आहे ऑफ म्हणजे दुसऱ्याच्या हिस्स्यामधून आपला हिस्सा घेणे. आणि तिसऱ्या टाईपची लँग्वेज आहे सर्टन ऑर फिक्स्ड रेशो म्हणजे तो रेशो हा फिक्स असतो म्हणजे निश्चित असतो. म्हणजे या 3 टाईपच्या लँग्वेजमध्ये आपण न्यू रेशो हा कॅल्क्युलेट करू शकतो. त्यातल्या आपण पहिल्या टाईपच्या लँग्वेजमधून न्यू रेशो बघणार आहोत फ्रॉम. इथे एक एक्झाम्पल देते सिंपल. न्यू पार्टनर सी इज ॲडमिटेड इन बिझनेस अँड ही टेक्स 10% फ्रॉम ए अँड 5% फ्रॉम बी. इथे जे फ्रॉम आहे त्याला हायलाईट इथे केलं आहे की याचा अर्थ काय आहे की आपण न्यू रेशो जे आपण 3 टाईपच्या लँग्वेजमधले आहे ते आपण फ्रॉम या लँग्वेजमधून हा प्रॉब्लेम बघणार आहोत. फ्रॉम याचा अर्थ काय की ए कडून 10% रेशो हा सीला दिला जातो आणि बी कडून हा 5% हिस्सा हा सीला दिला जातो असा याचा अर्थ आहे. पुढे आपण इथे याचं सोल्युशन बघूयात. कंपनीमध्ये पार्टनर्स आहेत ए बी. म्हणजे सुरुवातीला पार्टनरशिपमध्ये 2 पार्टनर होते ए बी आणि फर्मने आता तिसरा पार्टनर ॲडमिट केलेला आहे की जो आहे सी. आता एक्झाम्पल पार्टनरशिप फर्ममध्ये सपोज फक्त 2च पार्टनर आहेत ए आणि बी आणि त्या पार्टनरशिप फर्मचा 100% आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतो आहे. म्हणजे ओल्ड रेशो समजा एचा आहे 60% आणि बीचा आहे 40%. याचा अर्थ काय की 100% हिस्स्यामधला 60% हिस्सा हा एला मिळतो आणि 40% हिस्सा हा बीला मिळतो. आणि जर कंपनीला त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा कंपनीला अजून कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कंपनीने सी या न्यू पार्टनरला ॲडमिट केलेला आहे. आता सी या न्यू पार्टनरला आपण ॲडमिट केलेला आहे याचा अर्थ काय की या पार्टनरला सुद्धा आपल्यातील काही हिस्सा हा त्याला द्यावा लागणार आहे कारण तो विदाऊट इन्कम किंवा रिटर्नचा आपल्या फर्ममध्ये तो इन्व्हेस्ट करणार नाही. त्यामुळं या सीला फर्ममधील रेशो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी या ए पार्टनरला आणि बी पार्टनरला यांच्या या रेशोमधून काहीतरी हिस्सा हा सीला ट्रान्सफर करावा लागेल. याचाच अर्थ काय की ते ए आणि बीला त्यांचा तो रेशो तिथे सॅक्रिफाईस करावा लागतो की जेव्हा तेव्हा ते सीला त्याचा रेशो मिळतो. आता आपण इथे एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे की
सी या पार्टनरने ए या पार्टनरकडून 10% हिस्सा घेतला, की ज्याला आपण एमध्ये -10% गेला सॅक्रिफाईस करतो, म्हणजे त्यातला हिस्सा तो दुसऱ्याला देतो, म्हणजे ते मायनस झालं. आणि बी या पार्टनरकडून 5% तो हिस्सा घेतो, म्हणजे सीला किती हिस्सा मिळणार? 15% हिस्सा मिळणार. आता ए आणि बीने किती टक्के सॅक्रिफाईस केलेला आहे? तर सॅक्रिफाईस रेशो एनी 10% केलेला आहे आणि बीने 5% केलेला आहे, म्हणून याला आपण सॅक्रिफाईस किंवा गेन रेशो असे म्हणतो. सॅक्रिफाईस किंवा गेन रेशो याचा अर्थ काय, की एकाचा हिस्सा जातो आणि दुसऱ्याला हिस्सा मिळतो, म्हणून त्याला सॅक्रिफाईस किंवा गेन रेशो असं म्हटलं जातं. जेव्हा ए आणि बीने त्यांचा रेशो 10% आणि 5%ने सॅक्रिफाईस केला, तेव्हा तरी 50% हे सी पार्टनरला त्याचा हिस्सा मिळाला, की जे ज्याच्यासाठी इन्कम म्हणजे गेन रेशो आहे, म्हणून त्याला सॅक्रिफाईस किंवा गेन रेशो असं म्हणतं. त्यामुळे आता या तिन्ही पार्टनरचा न्यू रेशो काय होणार, की एचा जो 60% ओल्ड रेशो होता त्यामधून आपण सॅक्रिफाईस रेशो 10% लेस केला तर एला 50% मिळणार. बीचा ओल्ड रेशो 40% मधून आपण त्याचा सॅक्रिफाईस 5% लेस केलं तर बीला 35% मिळणार. आणि सीला जो 50% न्यू रेशो मिळणार आहे तो 50% मिळाला. त्यामुळे ए बी सीचा न्यू रेशो काय आला? 50%, 35% अँड 50%. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा एखादा नवीन पार्टनर आपण फर्ममध्ये ॲड करतो तेव्हा आधीच्या पार्टनरचा काही हिस्सा हा नवीन पार्टनरला द्यावा लागतो, की ज्याला आपण सॅक्रिफाईस रेशो मिळतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला सॅक्रिफाईस रेशो करतो तेव्हा त्यावरून आपण तो न्यू रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. अशा प्रकारे आज आपण मीनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन, डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन अंडर दी ॲडमिशन ऑफ पार्टनर याबद्दलची माहिती घेतली. त्याचप्रमाणे रिकन्स्टिट्यूशनमध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ अ न्यू रेशो अँड कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो हे 2 एक्झाम्पल बघितले आणि ते 2 एक्झाम्पल आपण इथे सोडवूनसुद्धा बघितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची माहिती आज आपण थर्ड टॉपिक रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप त्यामधील फर्स्ट पार्ट ॲडमिशन ऑफ पार्टनर याबद्दल घेतलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण या थर्ड टॉपिकमधील नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो हे कसे कॅल्क्युलेट केले जातील ते आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचा प्रॉब्लेम बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.